नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो काय असेल तर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे नवरात्र उत्सवाचा। तर मित्रांनो, काल बऱ्याच जणांचे मेसेज होते इंस्टाग्रामला की दादा सिंगल मॉडेलचीच डिझाईन कर म्हणून। तर त्याच्यामुळे मित्रांनो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी सिंगल मॉडेलची डिझाईन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जायचे आणि जय माता दी अशी तुम्हाला या ठिकाणी कमेंट करायचं आहे मित्रांनो। तर ही जी काही डिझाईन असेल ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल आणि ही डिझाईन सुद्धा आपण सिंगल मॉडेलची तयार केलेली आहे। तर या डिझाईनमध्ये लागलेलं जे काही मटेरियल असेल किंवा ह्या डिझाईनची जी काही पील फाईल असेल तर दोन्ही गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकून दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊ शकता आणि तुम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला तुम्हाला विसरायचं नाही। ओके, सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर काही अडीअडचणी येत असतील किंवा कोणती जर माहिती तुम्हाला समजली नसेल किंवा अजून तुमचे दुसरे जर कोणते काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या सर्वांची माहिती तुम्ही मला देऊ शकता इंस्टाग्रामला, किंवा तुम्हाला माझ्यासोबत काही शेअर करायचं असेल त्या सुद्धा गोष्टी तुम्ही मला या ठिकाणी आल्याच्या नंतर सांगू शकता। ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला जाऊन इंस्टाग्रामला या ठिकाणी मेसेज करायचा आहे मला आणि सोबत फॉलो सुद्धा करू शकता। या ठिकाणी मी काही डिझाईन्स वगैरे सुद्धा अपलोड करत असतो, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्याच्यामधून जर कोणा डिझाईनची किंवा काही फॉन्ट बद्दलची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ती सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। ओके, याच्यानंतर आपण जाणार आहोत मित्रांनो आजचं जे काही मटेरियल असेल तर ते काय काय दिले काय नाही ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। ओके, तर स्टार्टिंगला मित्रांनो एक तुम्हाला कॉम्बोचं बॅकग्राऊंड दिलेला आहे। तर ह्या बॅकग्राऊंडमध्ये मी आपले जे काही बाकीचे पार्टिकल्स असतील जसं की छोट्या जे काही टेक्स्ट पिन असेल ती आपण या ठिकाणी बॅकग्राऊंडमध्ये टाकलेली आहे। त्याच्यानंतर हा एक सर्कल आपण या ठिकाणी क्रिएट केला होता। तर या सर्व जे काही गोष्टी असतील त्या या ठिकाणी बॅकग्राऊंडमध्ये मर्ज केल्यात आणि मर्ज केल्याच्या नंतर फायनली या डिझाईनसाठी जे वापरायचं बॅकग्राऊंड असेल ते एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता। तर हे बॅकग्राऊंड जे काही असेल या ठिकाणी प्लेन आहे। तर हे बॅकग्राऊंड तुम्ही तुमची बर्थडेची डिझाईन असेल किंवा तुम्हाला अजून दुसरी कोणती सोशल मीडियाची डिझाईन क्रिएट करण्यासाठी तर तुम्ही हे बॅकग्राऊंड या ठिकाणी यूज करू शकता। ओके, तर अशा पद्धतीचे जे काय असतील तर दोन बॅकग्राऊंड्स मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत। त्याच्यानंतर नेम प्लेट, त्याच्यानंतर माझं नाव, त्याच्यानंतर मॉडेल, त्याच्यानंतर हा जो काही टेक्स्ट पिन असेल हा टेक्स्ट पिनजी आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला पिनजी दिलेला आहे तो म्हणजे दुर्गा मातेचा। ओके, तर हा जो काही दुर्गा मातेचा पिन असेल तर याची जी काही साईज असेल तुम्ही बघू शकता। तर 13 MB चा जो काही असेल तर हा मी पिनजी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर अशाच क्वालिटीचं मटेरियल या ठिकाणी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे। त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे खाली जो तुम्हाला लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनल या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। ओके, त्याच्यासोबतच मित्रांनो बाकीचे जे काही पिनजेस असतील त्या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी मी एक तुम्हाला अशा पद्धतीची जेपीजी डिझाईन सुद्धा दिलेली आहे। तर ही डिझाईन तुम्ही तुमच्या क्लायंटला ॲज अ डेमो म्हणून किंवा सॅम्पल म्हणून सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही तुमची जी काही मार्केटिंग असेल ती करते वेळेसला सुद्धा ही डिझाईन या ठिकाणी वापरू शकता। ओके, आणि सोबतच मित्रांनो ज्यांना कोणाला समजत नसेल कोणती पिनजी कुठे लावावी कशा पद्धतीने लावावी त्यांच्यासाठी सुद्धा हे जो काय असेल तर डेमो होऊन जाईल। तर त्याच्यामुळे ही जी काही जेपीजी असेल ही सुद्धा जेपीजी तुम्हाला मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। ओके, तर या सर्व जे काही पिनजेस असतील ते एका फोल्डरमध्ये आहेत आणि फोल्डरचं नाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नवरात्र डिझाईन 2 अशा पद्धतीनं फोल्डरचं नाव मी या ठिकाणी दिलेलं आहे। ओके, आता जाऊयात आपण आजचा जो काही इम्पॉर्टंट पार्ट असेल तर तो म्हणजे की PLV फाईलचा। ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर मी जे काही फोटोशॉप असेल ते सॉरी मित्रांनो मी जे काही पिक्सल लॅब असेल ते या ठिकाणी ओपन केलंय। तुम्ही माय प्रोजेक्ट्समध्ये पाहू शकताय आनंद चतुर्दशीचा व्हिडिओ आला होता, त्याच्यानंतर आपला काल व्हिडिओ आला होता। तर नवरात्र उत्सव एक अशा पद्धतीनं कालची जी काही पील फाईल असेल ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि आजची जी काय असेल तर ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नवरात्र उत्सव 2 म्हणून या ठिकाणी नावानं मी सेव्ह करून PLV फाईल तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे। मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता। ओके, परत मित्रांनो आजची जी काही पील फाईल असेल तरी तुम्हाला कशा पद्धतीने ओपन करायची काय नाही त्या सर्वांची इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता किंवा कोणाला जर काही प्रॉब्लेम्स आले असतील तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन सुद्धा मला या ठिकाणी मेसेज करू शकता आणि तुमच्या जे काही अडचणी असतील ते या ठिकाणी सांगू शकता। ओके, तर एक वेळेसला मी लेअर पॅनल ओपन करतो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व जे काही पिनजेस असतील तर पिनजेस मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। तर याच्यामध्ये कोणत्या पिनजेस चेंजेस करायच्यात ते तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने समजू शकता आणि त्याच्यानंतर बाकी जी काही डिझाईन असेल ती तुम्ही या ठिकाणी क्रिएट करू शकता। ओके, आता राहतो इम्पॉर्टंट पार्ट ते म्हणजे की पासवर्डचा। तर मित्रांनो जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे काही मी तुम्हाला मेसेज या ठिकाणी पिन करून ठेवला असेल म्हणजे शुभेच्छा देणारा मेसेज आहे त्याच्या खाली तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर 4 अंकाचा पासवर्ड त्या ठिकाणी तुम्हाला टाकलेला दिसून जाईल, तोच पासवर्ड घ्यायचा आहे आणि तुमची पील फाईल आणि PNG फाईल ओपन करण्यासाठी तुम्ही तोच पासवर्ड या ठिकाणी यूज करू शकता। ओके, मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठे अडचण वाटली असल्यास कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा। बाकी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबूयात, भेटूयात उद्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।